नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं झिरो आवर मध्ये स्वागत. एबीपी माझाच्या झिरो आवर या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. इतिहास हवा तसा बघता येतो, हवा त्या दृष्टिकोनातून बघता येतो. इतिहास या शब्दाचाच अर्थ आहे असं घडलं तसं. इतिहासाकडे असंही म्हटलं जातं, इंग्रजी शब्द जो हिस्ट्री आहे की हीज स्टोरी, म्हणजे पुरुषांनी पुरुषांच्या सांगितलेल्या विजयाच्या आणि पराभवाच्या कथा म्हणजे हिस्ट्री असं सुद्धा म्हटलं जातं. इतिहासामधलं एखादं प्रतीक किंवा गोष्ट एखाद्यासाठी अभिमान असू शकतो, एखाद्या समुदायासाठी अभिमान असू शकतो, दुसऱ्यांसाठी ते पराभवाचं लाजिरवाणं कथन असू शकतं, कुणासाठी ती शर्मेची बाब असेल, कुणासाठी पतनाची बाब असेल. आणि अशाच प्रकारचा इतिहास जगभरात सांगितला जातो, आजही सांगितला जातो. आणि त्याच्यामुळे आख्यायिका सुद्धा त्यामध्ये तयार होतात, प्रक्षिप्त घटना सुद्धा त्यामध्ये येतात. आणि या सगळ्या सकट आपल्याला इतिहास दाखवला जातो, बघितला जातो, आपण अभ्यासत जातो. आणि आता तर इतिहासाची वेगवेगळी व्हर्जन सुद्धा येत जातात. कधी या बाजूचा इतिहास, कधी त्या बाजूचा. भारतामध्ये म्हणायचं, महाराष्ट्रात म्हणायचं झालं तर हिंदुत्ववाद्यांकडून एक इतिहासाची एक दृष्टिकोन मांडला जातो, विद्रोहीवाल्यांकडून त्यांचा दृष्टिकोन मांडला जातो. शिव इतिहासाच्या बाबतीत बोलत असताना स्वर्गवासी झालेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची मांडणी असलेला शिव इतिहास आहे, कॉम्रेड पानसरेंनी मांडलेला शिव इतिहास आहे, शरद पाटलांनी मांडलेला शिव इतिहास आहे, आह साळुंखेंनी मांडलेला शिव इतिहास आहे. अशा अनेक दृष्टिकोनातून बघता येतं. त्यातून जर का शिव इतिहासातल्या आणखी छोट्या बारीक बारीक घटनांपर्यंत आलो तर आणखी पुढच्या गोष्टी आहेत. काही गोष्टींच्या बाबतीत इतिहास तज्ञांमध्ये मतभेद सुद्धा आहेत. हिरकणीची कथा असेल, घोरपिडीला घेऊन चढल्याची कथा असेल, अशा अनेक बाबी आहेत की ज्याच्याबद्दल अजूनही वादविवाद मतमतांतरं येत असतात की कोणते आख्यायिका आहेत, कोणते पुरावे आहेत. आणि अशातलाच एक आता विषय झालेला आहे, तो म्हणजे वाघ्याचं स्मारक. आणि हे वाघ्याचं स्मारक हे खरं की खोटं, हे प्रक्षिप्त आहे का, याच्यासाठीचा काही पुरावा होता का, कोणत्या बखरीमध्ये, म्हणजे समकालीन कागदपत्र तर सोडा, जेदे शकावली वगैरे सगळं सोडा, पण किमान बखर जी नंतर येते, काही वर्षांनंतर सुद्धा बखरी साधारण नंतर येतात, काही समकालीन सुद्धा असतात, पण याच्यामध्ये तरी काय उल्लेख आहे तर तसा तो उल्लेख आढळत नाही. आणि म्हणून हे जे वाघ्या स्मारक तुम्ही इथे सुद्धा आता बघताय, ते वाघ्या स्मारक खरं की खोटं, कशासाठी आणण्यात आलेलं आहे ते, किंवा हा इतिहास विद्रूप करण्याचा, शिवछत्रपतींच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा काही प्रकार आहे का, असं सुद्धा बघितलं जात आहे. आणि तोच आपण आज विषय घेतलेला आहे. वस्तुतः असं इतिहासामध्ये, म्हणजे आपण 1707 पर्यंत मागे गेलोच होतो. औरंगजेबाचा मृत्यू 1707 झाला. आता वाघ्यापर्यंत आलोय, म्हणजे आपण आता 1600च्या सुद्धा शतकामध्ये गेलेलो आहोत, कारण शिवरायांचा मृत्यू त्या शतकामध्ये झाला होता. पण हरकत नाही, या निमित्तानं इतिहास पुन्हा एकदा खंगाळून निघतो, चर्चा होते आणि वितंडवाद होतो, जो एका अर्थानं बरा आहे. त्यामुळे इतिहासाची दृष्टी आपल्याला प्राप्त होते. तर तो विषय आपण आज घेतलेला आहे, त्यावर बोलणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे पहिल्यांदा आपण बघणार आहोत आमचा प्रश्न काय, जो आम्ही लोकांना विचारलेला, म्हणजे तुम्हाला विचारलेला आणि तुमच्याकडून त्याचं उत्तर हवं आहे. बघूया आपण कोणता आहे प्रश्न. आजचा प्रश्न आहे, किल्ले रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरून महाराष्ट्रात पेटवापेटवी करू नका, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेशी आपण सहमत आहात का? होय किंवा नाही, आपलं उत्तर इकडे येणं अपेक्षित आहे. एबीपी माझाच्या एक्स, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम या अकाउंट्सवरती जाऊन आपण या पोलला उत्तर द्यावं, ही मी अशी आपल्याला विनंती करेन. आपण मोबाईलवरनं सुद्धा देऊ शकाल. तुमच्या कमेंट्सचं सुद्धा स्वागत आहे, जे आम्ही वेळोवेळी कार्यक्रमात दाखवू किंवा तुम्हाला सुद्धा ते बघता येईल. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. मी आता जातोय गेस्ट सेंटरकडे, जिथे आपल्यासोबत आता आलेले आहेत अमोल मिटकरी, जे वस्तुतः आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे, पण मी इथे त्यांच्याकडे अभ्यासक म्हणून बघतोय. त्यामुळे मी त्यांच्याकडे त्यांचं बोलणं हे मी त्यांच्या पक्षाची भूमिका म्हणून घेणार नाही. मी अभ्यासक अमोल मिटकरींना इथे बोलवलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्यासोबत आहेत संजय सोनवणी, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बहुविद्याशाखीय अभ्यास असणारे जे फार निवडक विचारवंत आहेत, त्या परंपरेतलं एक नाव म्हणजे संजय सोनवणी. त्यांना सुद्धा मी आमंत्रित केलेलं आहे. सगळ्यांचं स्वागत. तर अमोल मिटकरींकडे पहिल्यांदा जाऊया. आपल्याला दरम्यानची कल्पना असेलच, छत्रपती संभाजीराजे किंवा संभाजीराजे छत्रपती यांनी एक अधिकृत पत्र लिहिलेलं आहे की रायगडावरून हे स्मारक हटवण्यात यावं. त्यासाठी 31 मेची डेडलाईन दिलेली आहे. त्याच्यात अडचण अशी की 31 मे ही अहिल्यादेवी होळकरांची सुद्धा पुण्यतिथीचा फार महत्त्वाचा भाग असल्यामुळे त्याच वेळी जर का हटवण्याचा मागणी झाली तर कदाचित दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल का, असा सुद्धा दावा करण्यात येतो. अनेक कंगोरे त्याला असल्यामुळे संवेदनशील झालेला विषय. मी आता अमोल मिटकरींकडे जातो. अमोल मिटकरी, आपण वाघ्याबद्दल बोलणार आहोत प्रामुख्यानं. तर काय मांडणी या बाबतीतली, वाघ्या बाबतीत, की ज्याच्यामुळे तो पुतळा असू नये अशी मांडणी होते, मागणी होते? पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राच्या समोर आता हा वाघ्या अचानक प्रकट झालाय. काही दिवसांपूर्वी औरंगजेब होता आणि आता वाघ्या आलाय. असं आहे की नेमका आता जर वाघ्यावर चर्चाच करायची म्हटली तर इतिहासाची प्रसंगची आपल्याला तळापर्यंत जावं लागेल. आणि ही मागणी आजची नाही आहे, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून काही सामाजिक संघटनेची पण आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बामसेफ अशा संघटनेनी वारंवार ही मागणी केलेली आहे. आता प्रश्न असा आहे की छत्रपती संभाजीराजे
यांनी जी काही मागणी केली तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्या वास्तुशिल्पाला जर 100 वर्ष पूर्ण झाली तर मग पुरातत्व विभाग तो रायगड आरक्षित करणार 100 वर्षानंतर. म्हणजे तिथं जे वाघ्याचं शिल्प आहे ते तिथे कायमस्वरूपी राहणार. आता वाघ्याची निर्मिती कुठून आहे ते बघा. कोणीही, मी माझं चॅलेंज आहे तुमच्या चॅनलवर की वाघ्या हा शब्द कुठं तुम्हाला तात्कालीन इतिहास संदर्भात साधनात दिसतो का ते कोणीतरी सांगावं. नंबर 1. दुसरं असं आहे की मी तुमचे आभार याच्याकरिता मानतो की मला तुम्ही इतिहासाचा अभ्यासक म्हणून बोलवलं. म्हणजे इतर पाहुण्यांचा जो चष्मा आहे माझ्याकडे पाहण्याचा की राजकारणी लोक असंच काहीतरी वाद पेरतात, वाद करण्यासाठी येतात, तर त्याकरता आलेलो नाही. मी सुद्धा तुमच्यासारखा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अनुयायी आहे, त्यांच्या विचारांचा. आता संपूर्ण रायगडावर हा वाघ्या कुठून आला तर वाघ्या कुत्र्याचा कुठलाही उल्लेख तात्कालीन इतिहासाच्या संदर्भामध्ये सापडत नाही. किंवा जे काही भाकळ कथांनी भरलेल्या बखरी आहेत त्यात सुद्धा वाघ्याचा उल्लेख नाही. तर पुण्यामध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वाद ज्यावेळेस शिकेला होता, म्हणजे एकीकडं शाहू महाराज आणि महात्मा फुलेंची चळवळ, तर दुसरीकडं आपण बघितलं असेल तर त्यामध्ये टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असतील, न. चिकेळकर असतील यांची चळवळ. आणि याच्यामध्ये न. चिकेळकरांचा जो आधार ज्यांना होता ते नाव म्हणजे राम गणेश गडकरी. आणि मी तुम्हाला आठवत असेल की काल तुम्ही चर्चा अधिवेशनाच्या संदर्भामध्ये घेतली, पण त्यामध्ये एक विषय राम गणेश गडकरींच्या राजसन्यास या पुस्तकावर बंदीचा सुद्धा होता. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र साहित्य सांस्कृतिक मंडळानं हे प्रकाशित केलेलं हे जे पुस्तक आहे यामध्ये एकूण राम गणेश गडकरींची 7 नाटकं आहेत आणि यामध्ये राजसन्यास नाटक आहे. तर मुळामध्ये 5 अंकी असलेलं राजसन्यास नाटक यामध्ये 3च अंकी छापलेलं आहे, 2 अंक याचे गहाळ आहेत. आणि त्या राजसन्यासला जी अर्पण पत्रिका आहे म्हणजे मूळ राजसन्यासला ती राम गणेश गडकरींची आहे. आणि राम गणेश गडकरींनी न. चिकेळकर यांचा आधार घेऊन ती अर्पण पत्रिका लिहिलेली आहे. आणि त्या अर्पण पत्रिकेनंतर 1930च्या नंतर वाघ्याचं शिल्प त्या ठिकाणी बसवलं गेलं. वास्तविक राम गणेश गडकरींचा काळ म्हणजे 1918ला त्यांचं देहावसान झालं. त्यानंतर सुद्धा 12 वर्षांनी म्हणजे 1910 ते 1918 हा लिखाणाचा त्यांचा काळ आहे, जे राजसन्यास त्यांनी लिहिलं. आणि मृत्यू त्यांचा 1919ला झालेला आहे. आणि 1930ला म्हणजे त्यांनी हा चुकीचे संदर्भ जोडल्यानंतर सुद्धा 1930ला म्हणजे 11 वर्षानंतर वाघ्याचं शिल्प आणि त्या शिल्पाच्या खाली त्या अर्पण पत्रिका लिहिलेली आहे जी राम गणेश गडकरींची कल्पना आहे, ज्याला कुठलाही इतिहासाचा आधार नाही. आता परत इथे काय होतंय, इथं आता मराठेतर वाद किंवा धनगर बांधवांच्या भावना आपण बघा. तुम्ही ओबीसीचे नेते त्यात लक्ष्मण हाके असतील किंवा अनेक नेते एकदम त्यावर अटॅक करतायत. मी इंदोरचे राजे होळकर यांची प्रेस कॉन्फरन्स मग बघितली. त्यांनी ज्या पद्धतीने मांडणी केली त्यांनी सांगितलं की तुकोजीराजे होळकर यांनी शिवसमाधी करता वर्गणी ज्यावेळेस लोक त्यांना मागायला आले, वर्गणी फंड मागायला आले, त्यावेळेस शिवसमाधी करता तो फंड दिलाय. त्यांनी कुठं वाघ्या कुत्र्यासाठीच तो दिला असं म्हटलेलं नाही. त्याबद्दल त्यांचे आभार. त्यांनी सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा कायम राहावा, या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारे जातीमध्ये वितुष्ट निर्माण होऊ नये याकरिता आपण सर्वांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. सरकारने पण भूमिका मांडताना सांगितलं की पुरातत्व विभागाचे अधिकारी, इतिहास संशोधक यांची समिती गठीत करू आणि वाघ्याच्या बद्दल जे काही संभ्रम असतील ते एकदा पुस्तकातून दूर म्हणजे याच्यातून दूर होऊन जाऊ दे. आणि रायगडवर जर तसं कुठं शिल्पच नसेल, तसं कुठं अस्तित्वातच नसेल शिवाजी महाराजांच्या काळात, तुम्ही बोलताना स्वतः म्हटलं की औरंगजेब पर्यंत आपण आलो आणि त्याच्यापूर्वी मग 16व्या शतकातला वाघ्या हा 16व्या शतकातला नाहीच आहे. वाघ्या 1930 नंतरचं पात्र आहे. त्याच्यामुळे हे राम गणेश गडकरींनी निर्माण केलेलं पात्र आहे, हे पूर्णतः काल्पनिक पात्र आहे. याचा कुठलाही तात्कालीन इतिहासात संदर्भ आढळत नाही. कृपा करून कुठल्याही धर्माशी नातं जोडण्याचा वाघ्याच्या संदर्भात प्रयत्न होऊ नये अशी माझी भूमिका महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून आहे. बरं, मी आता संजय सोनवणेंकडे जाण्यापूर्वी फक्त मी मगाशी माझा संदर्भ चुकला त्याची मी जाहीर कबुली देऊन दिलगिरी व्यक्त करतो. 31 मेला अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशतकोत्तर जयंती आहे. मी चुकून पुण्यतिथी असा उल्लेख केला तर मी त्याच्यावरती दिलगिरी व्यक्त करतो. तो संदर्भाची चूक होती, त्यामुळे ती जयंती आहे. सांगायचा मुद्दा असा की तो एक अतिशय महत्त्वाचा दिवस असल्यामुळे तीच नेमकी वाघ्या पुतळा हटवण्याची शेवटची तारीख ठरवल्यामुळे जी दिलेली मुदत आहे संभाजीराजे छत्रपतींनी, त्यामुळे त्याला थोडासा कंगोरा हा मराठा धनगर असा वादाचा येतोय की काय अशी सुद्धा शंका मान्यवरांकडून व्यक्त होते. मी आता जातोय संजय सोनवणे यांच्याकडे. संजय सोनवणेजी, आपलंही स्वागत आहे चर्चेमध्ये. यापूर्वी सुद्धा वाघ्याचा विषय चर्चेला गेलेला आहे. पुतळा हटवला गेला होता जो नंतर पुन्हा तिथे आणण्यात आला. आपण या पुतळ्या बाबतीत आणि संदर्भांच्या बाबतीत काय सांगाल? एकच मुद्दा आहे, एक जर्मन संशोधक सोडला
तर बाकीचे, आणि ते एक कर्नाटकातल्या शिल्पाचा उल्लेख आपण यापूर्वी सुद्धा केलेला आहे, तरी सुद्धा जे बाकीचे दावे हे सगळी मंडळी करतायत की आम्हाला बखरी दाखवा, आम्हाला अधिकृत रुमाल दाखवा, आम्हाला कागद दाखवा, ती दाखले दाखवता येत नाही. आता प्रसन्नाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडं भारतालाच मुळात इतिहास लिहिण्याची फारशी परंपरा नाही, फारशी सवय नाही. जसे इंग्रज असतील, परकीय प्रवासी असतील, त्यांनी काही म्हणजे इब्न बतुता असेल, युआन शॉन असेल किंवा अरबी प्रवासी अल मसुदी सारखा अरबी प्रवासी असेल, त्यांनी मात्र बऱ्यापैकी बर्नियर असेल, त्यांनी जे वर्णनं करून ठेवली त्याच्यामुळे उलट भारतातला इतिहासावर जो अंधारात गेलेला होता त्याच्यावर काही प्रमाणात प्रकाश पडायला किंवा समर्थन मिळायला किंवा त्याच्यावर अजून नवीनच माहिती मिळायला उपयोग झाला. बरं. उदाहरणार्थ तिबेटने हर्षवर्धन सम्राट असताना 6व्या शतकात स्वारी केली होती. हा पुरावा भारतीय साधनात एकाही ठिकाणी मिळत नाही, तो आपल्याला युआन शॉंगच्या प्रवास वर्णनामध्ये मिळतो. म्हणजे मराठीत साधनामध्ये काही उल्लेख नाही याचा अर्थ एखादी गोष्ट नाहीच, कारण बखरीने न लिहिलेल्या अनेक गोष्टी आहेत शिवचरित्राबद्दल, शिवजीवनाबद्दल. त्याच्यामुळं आजही शिवजन्मतिथीपासून वाद होते आपल्याला माहिती आहे, 1627 की 1630. तर हे वाद आपल्याकडे होता. त्याचं कारण इतिहास कसा लिहावा, बखर कशी लिहावी, पत्र कशी लिहावी याच्याबद्दलचं ज्याला आपण एक काटेकोरपणा म्हणतो तो नव्हता. दुसरी गोष्ट अशी की बखरी असतील, काव्य असतील, ही सगळी राजकीय घटनांनी किंवा युद्धांच्या घटनांनी जास्त ओतप्रोत भरलेली आहे. ती व्यक्तिगत जीवनाबद्दल किंवा खाजगी जीवनाबद्दल माहिती देण्यामध्ये मात्र बऱ्यापैकी कंजूसी करतात असं आपल्याला दुर्दैवाने म्हणावं लागतं, कारण त्यांचा तो उद्देशच नाही ते लिहिण्यामागचा. त्यामुळे मराठी साधनांमध्ये मिळत नाही असं म्हणणं हे बरोबर आहे, नाही मिळत. परंतु यादवाडीचं शिल्प आहे, त्या शिल्पामध्ये कुत्रा आहे, कुत्रा होता एवढं तरी त्यातलं दिसतं आपल्याला. ते हयातीतलं, शिवाजी महाराजांच्या हयातीतलं शिल्प आहे. जर्मनाचा जो पुरावा आहे तो 1832 ते 1852 या काळातला आहे, आणि त्या काळामध्ये दगडी शिल्पातला, आणि त्यात नावही वापरलेलं आहे की त्या कुत्र्याचं नाव वाघ्या होतं, आणि त्याने त्याचं प्रतिमा जी आहे ती शिवसमाधीच्या समोर उभी आहे असं जर्मन साधनांनी म्हटलेलं आहे. हे जरी आतापर्यंत हे समकालीन नाही म्हणता येणार याला, कारण 1832 ते 1852 या काळातलं आहे. परंतु एका परकीय प्रवाशाने बघितलं डोळ्यांनी, त्याचं हे वर्णन आहे. त्यांचा काही राजकीय किंवा सांस्कृतिक किंवा कोणते व्यक्तिगत हितसंबंधही नसल्यामुळे त्यांनी जे लिहिलं ते आपल्याला निपक्षपातीपणामुळे आपण पाहू शकतो. म्हणजे तिथे कुत्र्याची प्रतिमा होती, पुतळा होता, त्याचं नाव वाघ्या होतं, हे त्या साधनांवरनं कळतं. आता तिसरी गोष्ट, चिंग गोगटेचं 1905 सालचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये वाघ्या नाव नाही आहे, परंतु शिवाजी महाराजांचा एक लाडका कुत्रा होता हे त्यात स्पष्ट म्हटलं. आणि हेही म्हटलंय की शिवसमाधीच्या बाजूलाच एका चौथरा ही त्या कुत्र्याची समाधी आहे असं चिंग गोगटेंच्या महाराष्ट्रातील किल्ले या पुस्तकात म्हटलं. ही गोष्ट 1905 ची. गडकरींच्या नाटकाबद्दल आपण आता बोललो, त्याच्याबद्दल फार जणांना आक्षेप आहे, परंतु ही अर्पण पत्रिका, त्या अर्पण पत्रिकेतही आपण त्याचा अर्धवट वापर करतो, कारण वाघ्याच्या स्मारकावर ती अर्पण पत्रिका अर्धवट छापलेली आहे. पूर्ण अर्पण पत्रिकेमध्ये असं म्हटलंय की मरणानंतरही सोबत करण्यासाठी शिवसमाधी जवळच त्यांची समाधी आहे. समाधी हाच शब्द वापरलाय, समाधी आहे. हे वाक्य वाचायचं बहुतेक शिवप्रेमी किंवा गडकरींच्या संतापापोटी, रागापोटी ती पूर्ण अर्पण पत्रिका वाचायचे कष्ट घेत नाहीत असं माझं म्हणणं आहे. तिसरी गोष्ट अशी की आज भूषणराजे होळकर म्हणाले की तुकोजी होळकरांनी स्मारकासाठी पैसे दिले होते, ते काही कुत्र्याच्या स्मारकासाठी दिले नाही. आता होळकर घराण्यातले आहेत, त्याच्यावर सगळ्यांचा विश्वास असणं स्वाभाविक आहे. परंतु वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरच म्हणजे स्मारकावरच जो मजकूर आहे त्या तुकोजीराजे होळकर आणि शर्मिष्ठा होळकर यांनी 5,000 रुपयाची देणगी दिली असा स्पष्ट लेखी कोरलेला उल्लेख आहे 1936 मध्ये. म्हणजे ते वाघ्याच्या प्रतिमेसाठीच ते 5,000 रुपये दिले गेले हे त्यातनं स्पष्ट होतं. तिसरी गोष्ट अशी कथा सांगितली जाते की शर्मिष्ठा राजेंचं कोणतरी कुत्रं मेलं होतं, त्याचं स्मारक करायचं म्हणून. मग त्या कुत्र्याचं नाव दिलं असतं ना त्यांनी स्वतःच्या, त्यांनी तसं केलं नाही, वाघ्या हेच नाव दिले. त्यामुळे हे काहीतरी काल्पनिक आहे आणि त्यांना देणगी दिलीच नाहीये, कारण वाघ्याच्या स्मारकावर हे कोरलेलं आहे आणि हे तेव्हाच कोरलेलं आहे जेव्हा हा पुतळा तयार झाला तो. त्यामुळे शिवाजी
शिवाजी महाराजांच्या जीवनात कुत्रा नव्हताच असं म्हणता येत नाही. तर यादवाडच्या शिल्पावरनं आपल्याला दिसतं, जर्मन पुराव्यावरनं आपल्याला दिसतं, चिनी गोगटेंच्या पुराव्यांवर दिसतं, मला वाघ्याची समाधी होती, ठीक आहे, हे पण आपल्याला दिसतं. मला सोनवणेजी, मला तुमच्या बोलण्याची फ्रेम ऑफ रेफरन्स लक्षात आली. आता याच्यात एक प्रश्न असा उपस्थित होतो की उत्तरकालीन सोडून द्या, पण छत्रपती शिवरायांच्या अनुषंगाने जे जे इतिहास लिहिण्याचे प्रयत्न झाले आणि विविध प्रकारच्या विचारसरणीकडून, मी मगाशी उल्लेख केला पानसरे, शरद पाटील, आह साळुंखे किंवा मग बाबासाहेब पुरंदरे असतील, यांच्या कुठेही शिवरायांच्या स्वतःच्या उत्तरकाळात, मगाशी मी मिटकरींचा जरा गैरसमज झाला की मी 1600च्या आधी का, म्हणजे 1700च्या अलीकडे, म्हणजे 1600चं जेव्हा शतक चालू होतं तेव्हा मी वाघ्याला काढलं, कारण जी मांडणी केली जाते की महाराजांच्या निधनानंतर त्याच चितेमध्ये त्याने उडी घेतली होती वाघ्याने, कथित त्या कुत्र्याने, तर मग आपल्याला 1600च्या शतकात जावं लागेल, त्या अर्थानं मी विचार केला होता. तर माझा प्रश्न असा आहे तुम्हाला सोनवणेजी, मग या न्यायाने बखरकार असतील किंवा नंतरचे कादंबरीकार असतील की ज्याच्यामध्ये शिवरायांचं, म्हणजे कारण ते कादंबरीकार आहेत आणि ते शाहीरच आहे, त्यामुळे ते सगळं महिमा मंडन आहे, त्या काळात मग शिवरायांनी प्रेमाने वाघ्याला जवळ बोलवलं किंवा शिवकुटुंब जे सगळं होतं, शिवरायांचं कुटुंब होतं, तिथे कोणीतरी वाघ्याला जवळ बोलवलं किंवा वाघा बसून राहिला होता किंवा जे काही असेल, असे काल्पनिक संदर्भ सुद्धा कादंबरीत नाही आहेत. हे कसं काय शक्य आहे? म्हणजे जर का गडकरींनी जर का वाघ्याचा उल्लेख केला होता, ते कोण गोगटे होते त्यांनी केला होता, त्या काळानंतर येणारे बाबासाहेब पुरंदरे असतील ज्यांनी शिवछत्रपती एवढा मोठा ग्रंथ लिहिला आणि अनेकांनी नंतर लिहिलेले, त्यांनी किमान कादंबरीमध्ये तो उलट कादंबरी करायला तर हवंच असतं, असे संदर्भ घेऊन तो कादंबरी अधिक रोचक बनवतो. मग त्या कादंबरीमध्ये सुद्धा कोणी कल्पना म्हणून सुद्धा नाही वापरलेलं वाघ्याला. यात आपण दोन गोष्टी त्याच्याकडे पाहायला पाहिजे. कुत्र्याने आगीत उडी घेतली का? हो, आगीत उडी घेतली असेल हे मलाही संभवनीय वाटत नाही. ही दंतकथा आहे. कुत्र्याने किंवा वाघ्याने आगीत उडी घेतली आणि प्राण दिले हे मला सुद्धा मान्य नाहीये. परंतु मालक दिसत नाहीये, मालक गेल्यानंतर अन्न त्याग करणं, जलत्याग करणं आणि मरणं, असे कुत्र्यांची अशी असंख्य उदाहरणं आपल्याला आजही पाहायला मिळतात की त्यांचा लळा लागलेला असतो, मालक दिसला नाही तर मग ते अत्यंत अस्वस्थ होतात, बेचैन होतात आणि त्यांचा जीव जातो. आणि मग नंतर त्याच्या भोवती नंतर मग दंतकथा पसरायला लोक समजुतींमध्ये काही फारसं, पण याचा अर्थ मूळ घटना घडलेलीच नाही किंवा मूळ व्यक्ती नव्हतीच किंवा मूळ प्राणी नव्हताच असा त्याचा अर्थ होत नाही. हा झाला एक भाग. दुसरा भाग असा, कादंबरीकार असेल काय असेल, आता शिवाजी महाराजांचं चरित्रच एवढं वेधक आणि भव्य दिव्य आहे की त्याच्या पुढे त्यांच्या जीवनातल्या कुत्रा किंवा त्यांची घोडा असेल किंवा घोडी असेल, कारण असणारच, अजून काही इतरही प्राणी असू शकतील त्यांच्या जीवनामध्ये, परंतु त्यांच्या जीवनामधल्या घडामोडींचा वेगच एवढा अचाट, अफाट आणि अद्भुत आहे की त्याचं वर्णन करता करताच आपली लेखणी दिसते. आता उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांवर मी नुकतीच कादंबरी एक पूर्ण केली. मी सुद्धा वाघ्याचा त्या कादंबरीमध्ये कुठेही उल्लेख केला नाही, कारण त्या जीवन चरित्रामध्ये विलक्षण गोष्टी एवढ्या भरलेल्या आहेत की आपण कुठे थांबायचं हेच मुळात कळत नाही. त्यात आपण काय काय घ्यायचं आणि काय काय टाळायचं. आणि कुत्रा हा असा प्राणी आहे की ते एक व्यक्तिगत संबंध आहे, त्याच्याबद्दल बाहेरच्या माणसांना त्यांच्या घरातले किंवा त्यांच्या सोडून शक्य नाही ते हे होणं, त्यामुळे त्यांनी उल्लेख केला नाही. यात काही मलाही त्यात आश्चर्य वाटत नाही. फक्त हे नंतरच्या काळामध्ये ही जी आगीत उडी मारली त्याने असं जी पसरलं गेलं ही लोक समजूत झाली, परंतु कुत्रा नव्हता, त्याचं नाव वाघ्या नव्हतं आणि शिवाजी महाराज गेल्यानंतर तो गेला नाही, त्याची समाधी नाही. मी सोनवणेजी आणखी काही प्रश्न घेऊन येईन, आपल्याला आणखी त्याच्या पलीकडे जावं लागेल. अजूनही एक मांडणी जरा आणखी भक्कम होण्याची गरज आहे की वाघ्या कुत्राची ती समाधी आहे किंवा काय, याचे दाखले पण बघावे लागतील. यापूर्वीच्या समकालीन किंवा नंतर उत्तरकालीन सुद्धा सरदार दरकदार ही कोण मंडळी होती त्यांच्याकडे असे काही स्मारकं बघायला मिळतात का, किंवा ट्रेडिशन तरी दाखवावी लागेल. समजा शिवरायांच्या समाधीपाशी वाघ्या होता किंवा नव्हता, मग जर का असा असेल तर मग अशी परंपरा दाखवता येते का, याबद्दल सुद्धा मला तुम्हाला विचारावं लागेल, त्याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. अशी उदाहरणं आहेत का महाराष्ट्रात, भारतामध्ये? तर मी त्याच्याकडे येतो. त्यापूर्वी आपल्यासोबत आता आहेत प्रशांत देशमुख. मगाशीच ते जॉईन झाले होते पण चर्चा सुरू होती म्हणून मी जाऊ नाही शकलो. देशमुखजी, आपलं सुद्धा स्वागत आहे. या विषयाकडे आपण कसं पाहता? हा, ओके सर. हॅलो देशमुखजी, माझा आवाज येत असेल तर माझा प्रश्न तुम्हाला होता. हो, बोला. मला प्रश्न कळला नाही, परत विचारा. माझा प्रश्न होता की या सगळ्या विषयाची दोन्ही अँगल्स आपण पाहिले, मिटकरींचंही म्हणणं ऐकलं, सोनवणींचं सुद्धा ऐकलं. आपण या बाबतीत काय सांगा? मला आता मिटकरींचं म्हणणं ऐकता नाही आलं, सोनवणे सरांचं मी अर्ध ऐकलं, पण मी या बाबतीतलं माझं मत आधी पहिल्यांदा असं सांगतोय की मला स्वतःला
जेव्हा मी इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करतो, मला सगळ्यात विश्वासार्ह वाटतं ते कवी परमानंदांचं असलेलं शिवभारत, त्याच्यानंतर सभासद बखर आहे जी छत्रपती राजारामांच्या काळात लिहिलेली आहे, आणि जेधे शकावली. हो. ही जी विश्वासार्ह साधनं आहेत की ज्यांच्याकडे आम्ही ऐतिहासिक साधनं म्हणून पाहतो. कादंबऱ्या आणि नाटकं ही काही साधनं नाहीयेत. यांच्याकडे ज्यांच्याकडे आम्ही विश्वासानं पाहतोय त्याच्यामध्ये आम्हाला कुठेही वाघ्या कुत्रा सापडत नाही. बरं. त्याच्यानंतर आम्ही इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच यांची जी काही पत्रव्यवहार त्यांच्या गव्हर्नरांबरोबर झालाय की ज्यांनी अगदी राज्याभिषेकाच्या वेळेस किंवा शिवाजी महाराजांच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं सुद्धा वर्णन केलंय, किंवा ॲबे कॅरे सारखे जे प्रवासी आलेत की ज्यांनी त्यावेळेसच्या काही घटना लिहून ठेवल्यात, काही वर्णनं केलीत, त्याच्यामध्येही आम्हाला कुठे वाघ्या कुत्रा सापडत नाही. म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर वाघ्याचं अस्तित्व हे आम्हाला जाणवतच नाहीये किंवा ते नाहीच आहे. आता मगाशी जो मुद्दा आलेला आहे की तो 1905 साली गोगटे सरांच्या पुस्तकामध्ये तो आला, त्याच्यानंतर राजसन्यास नाटक जे गडकरींनी लिहिलं की जे नाटक म्हणजे त्या नाटकाची स्तुती प्रतिभेच्या दृष्टीनं, म्हणजे आपण त्याला काय म्हणूया, प्रतिभेच्या दृष्टीनं ते अत्युच्च उच्च आहे, पण त्याच प्रतिभेनं छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा ही खूप मलिन केलेली आहे. त्याच नाटकामध्ये जो वाघ्याचा चितेमध्ये उडी घेतोय असा उल्लेख झालाय. या सगळ्या गोष्टींचा आम्ही आधार घेतला तर वाघ्या आम्हाला कुठे सापडतच नाही. आता सोनवणे सरांनी एक गोष्ट सांगितली, तो सखुजीराव गायकवाड आणि तो जो मुद्दा आहे की त्या स्मारकामध्ये थोडा वाघ्या कुठेतरी दिसतोय. पण आता मला सांगा, आपण तर्कविचाराने जर बघायला गेलं की आता आपण शिवचरित्राचा अभ्यास करतोय तर शिवचरित्रामध्ये येसाजी, तानाजी, नेताजी, बाजी, रामजी, शिवा काशीदय, बाजी प्रभू देशपांडे आहेत किंवा मुरारबाजी देशपांडे आहेत, असे अनेक तुम्हाला सापडतील की ज्यांनी स्वतःचं आत्मसमर्पण केलेलं आहे आणि ज्यांच्या रक्तातनं, ही तर नावं आम्हाला माहिती असलेली झाली, जी नावं माहिती नाहीत असे सुद्धा हजारो आहेत की ज्यांनी स्वतःचं आत्मसमर्पण केलेलं आहे. मग यांच्यापैकी कुणाचाही हक्क नाही का की राजांच्या समाधीच्या कडेला आपली समाधी असावी, की ज्यांचं तर अस्तित्व असं ठसठशीत आहे की ज्यांनी स्वराज्यासाठी काहीतरी केलेलं आहे, मग त्यांना, त्या राज्यांच्या सहकार्यांना आपण जर जागा दिली तर ती आपण मान्य करू शकतो. पण कुत्र्याचा काही संबंध नाही. बरं, एक वेळ आपण असं म्हटलं की राजांचा काही घोडा असेल की ज्या घोड्यावर त्यांनी हजारो किलोमीटरचा प्रवास केलेला असेल, त्या घोड्याचंही अस्तित्व असेल काही, त्याचा कुठला उल्लेख असला तर आम्ही मान्य करू शकतो. पण कुत्र्याचा का संदर्भ तिथे दिला गेला हे मला कळत नाही. बरं, ते भावनिकता म्हणून फार छान वाटतं. म्हणजे लहानपणी आपण ऐकायचो कुत्र्याची कथा, त्या आगीमध्ये उडी घेतली, हे सगळं भावनिकता म्हणून मला खूप छान वाटतंय. पण मला धनगर समाजालाही विनंती करायची की याला कुठेतरी भावनिक अंग, म्हणजे कुत्रा हे फक्त धनगर समाजाचं असं नाही, कुत्रा हा इमानदार प्राणी समजला जातो. माझं असं म्हणणं आहे की ते एका समाजाचं प्रतीक असेल तर त्याचं स्मारक आपण भव्य दिव्य इतर कुठल्या तरी ठिकाणी करूया की तो एक इमानदार प्राणी आहे, त्याचं इमानत्व किती चांगलं असतं, म्हणून आपण त्याच्या पुढे नतमस्तक व्हायला पाहिजे. त्याच्यामधून माणसानं, जो आता हल्ली माणूस बेईमानी होत चाललाय, त्यानं कुत्र्याकडून काय घेतलं पाहिजे की तो त्याच्या मालकाशी इमानी असतो असा गुण घेतला पाहिजे. फक्त माझी विनंती ही आहे की ती शिवाजी महाराजांच्या कडेला असत्याची समाधी नसावी. शिवाजी महाराज हे सत्य आहेत, सत्य इतिहास आहे. सत्याच्या कडेला असत्य म्हणजे आम्ही नमन एका बाजूला जाऊन सत्याला करायचं. आणि तो माणूस, मला देशमुखजी, मला तुमची सुद्धा मांडणी लक्षात आली. आता याच्यातला मध्यम मार्ग सुद्धा काढावा लागेल. मला मिटकरींकडेच यायचं आहे. याच्यातला एक कंगोरा मला असा दिसतोय आणि ज्याबद्दल स्पष्ट विचारणं भाग आहे. एक म्हणजे ज्यावेळी ही वाघ्याची काही स्मृती उभारण्यात आली, त्या कुत्र्याची उभारण्यात आली, त्याला तेव्हाच्या होळकर राजवंशाकडून, राजकुटुंबाकडून काही देणगी देण्यात आली. या सगळ्यामुळे आता होळकर कुटुंब, धनगर समाजाची अस्मिता, या सगळ्या गोष्टी सर्वज्ञात आहे आणि त्यामुळे झालंय असा आता नाजूक विषय झालेला आहे. ती देणगी जर का अन्य कोणी दिली असती किंवा देणगीच नसती आणि नुसतं स्मारक असतं तर कदाचित हा विषय जास्त सोपा झाला असता. मात्र आता तो अस्मितेचा विषय झालेला आहे. तर मी पहिल्यांदा मिटकरींकडे येतो. मिटकरीजी, इथे आता जर का मध्यम मार्ग काही तुम्हाला दिसतो का? दुसरी गोष्ट, 100 वर्षानंतर ही चर्चा सुरू होते तर त्याची प्रस्तुतता तरी काय? आता हा विषय म्हणजे असा आहे की ती समाधी म्हणजे ती समाधी किंवा ते जे काही चबुतरा आहे तो ठेवल्यामुळे नेमकं काय होतंय, त्याच्याबद्दलचा नेमका आक्षेप काय आहे? प्रसन्नजी, माझी फक्त विनंती आहे की मला एक मोकळं जरा 2 मिनिटं बोलू द्या. मला फक्त तुम्ही समजून घ्याल अशी कळकळी, कारण माझे मुद्दे अर्धवट राहिले आणि मग दुसरे वक्ते त्यामध्ये सहभागी झाले. बोला. मूळ एक लक्षात घ्या,
महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा समाधीचा शोध घेतला रायगडावर, याबद्दल कुणाच्याही मनात दुमत असण्याचं कारण नाही. तत्पूर्वी शिवाजी महाराजांची समाधी ही संभाजी महाराज म्हणजे शिवाजी राजांच्या अंत्यसंस्कारानंतर शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे ज्यावेळी रायगडावर 3 महिन्यानंतर गेले होते, त्यावेळी शिवाजी महाराजांच्या अस्थी इतस्तता पडलेल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी छोटं वृंदावन बांधलं. त्यानंतर ते निबिड अरण्यामधलं वृंदावन हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी शोधून काढलं आणि त्यानंतर 1900च्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या समाधीचं बांधकाम सुरू झालं आणि त्या बांधकामासाठी देणगी मागण्याकरता होळकर परिवार, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर ज्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी लोककल्याणाची कार्य केली, यशवंतराव होळकर असतील, मल्हारराव होळकर असतील, हे सगळे देणग्या द्यायचे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला होळकरांची देणगी आहे पुण्यामधल्या. त्याच्यामुळे होळकरांकडे ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या वर्गणीच्या निमित्तानं काही लोक जातात, त्यावेळेस आपसुकती भावना आहे होळकरांची की छत्रपती शिवरायांचं जर स्मारक होत असेल तर आपण काहीतरी देणगी द्यावी. आता मुळात प्रश्न असा येतो, हा वाघ्या जन्माला कुठून आला? या वाघ्याचा मूळ मालक आहे न.ची. केळकर आणि न.ची. केळकरांनीच्या याच्यातून जी अर्पण पत्रिका आहे त्यात लिहिलेली, त्यांनी सांगताना सांगितले नाही, इतिहास छातीला हात लावून पुढील कथा सांगतो आहे, तेव्हा विश्वासाने, हे राम गणेश गडकरी म्हणतात, तेव्हा विश्वासाने ती मोकाट ऐकून घ्यायला हवी. थोरल्या छत्रपतींचा एक आवडता कुत्रा होता, हे समर्था घरीचे श्वान खरोखरीच सर्वांनी मान देण्यासारखे होते. हा इमानी जीव आबासाहेबांना कधी विसंगत नसे. अखेर प्रभूंचे शुभावसान झाल्याबरोबर त्या मुक्या इमानानेही त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली. आज रायगडावर त्याची भाग्यशाली समाध राजांच्या समाधी शेजारी मांडीला मांडी लावून बसलेली तिन्ही लोक डोळ्यांनी पाहत आहेत. त्या समाधीवर त्या चतुष्पाद पशुची पूजा बांधण्यासाठी नरदेहाचा नसता अभिमान सोडून माझ्या या राज संन्यासाच्या पामर बेलांची डोंगर पठारीवरच्या या रासवट रानफुलांची पांखरण करून ठेवीत आहे. आता हे जे काही राम गणेश गडकरांनी लिहिलेलं जे काही आहे ते त्या ठिकाणी लावलेलं आहे. दुसरं असं आहे, गोपाळ चांदोरकर हे वास्तुविशारद एकदा रायगडावर आले होते आणि वास्तुविशारदांनी असं लिहिलं की शोध शिवसमाधीचा नावाची पुस्तिका त्यांनी लिहिली. त्यात लिहिलं, वाघ्या जिथे ती शिवरायांची समाधी असणे असे लिखाण केले. म्हणजे जिथं वाघ्या तिथे मूळ शिवाजी महाराजांची समाधी होती असा एक अकलेचे तारे तोडणारा शोध गोपाळ चांदोरकरांनी लावला. वाघ्याची जे आहे, वाघ्याचा जन्म हा राम गणेश गडकरांच्या साहित्यातून झालेला आहे. तिसरं महत्वाचं की आता कोणीतरी उल्लेख करताना सांगितलं की जर्मन इतिहासकारांचे दाखले दिले. मी तुमच्या चॅनलवर 1 लाख रुपयाचं जाहीर बक्षीस देतो. ज्या जर्मन पुस्तकाचा, मूळ पुस्तकाचा कॅटलॉगचा उल्लेख सन्माननीय पाहुणे करतायत, त्यांनी त्या पुस्तकामध्ये वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आहे का तो पुरावा दाखवावा. मी 1 लाख रुपयाचं रोख बक्षीस. ठीक आहे, मला तुमचा मुद्दा कळलेला. मी इथे एक ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर आपल्यासोबत असणार आहेत भूषणसिंह राजे होळकर, ज्यांनी एक विस्तृत पत्रकार परिषद घेऊन सुद्धा आपली याबद्दलची भूमिका मांडलेली आहे. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आता आहेत भूषणसिंह राजे होळकर, होळकर राजवंशाचे सध्याचे वंशज आणि प्रतिनिधी. मी त्यांच्याकडे जातो. तुमचंही स्वागत आहे होळकरजी. माझा सगळा विषय आपल्या समोर आहे. काय सांगाल, आपली भूमिका काय आहे? एक अधिकृत, कारण शेवटी तुमच्याकडनं पहिल्यांदा त्याला देणगी देण्यात आली होती आपल्या राजवंशाकडून. आपण आता याकडे कसं पाहता? नाही, सगळ्यात पहिले मला हेच म्हणायचं आहे की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी असतील आणि सर्वच घराणी ज्यांनी या स्वराज्यासाठी योगदान दिलं, त्यांनी सगळ्या जातीपातींना बरोबर घेऊन हे हिंदवी स्वराज्य उभारण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं आज जे जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून होतंय, हे आम्हाला मान्य नाहीये. आणि हे ऐतिहासिक विषय घेऊन जर ते वाद निर्माण होणार असतील तर अशा ऐतिहासिक विषयांना आता का घेतलं जावं, हा एक मोठा प्रश्न इथं आहे. आता आपण मेन मुद्द्याकडे येऊ की रायगडावर जे वाघ्या कुत्र्याचं स्मारक आहे त्याच्या संदर्भात. तर ह्याच्या 2 बाजू समजून घेतल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वाघ्या कुत्र्याचं अस्तित्व होतं किंवा नव्हतं हा संशोधनाचा विषय आहे. याच्यामध्ये मला काही बोलायचं नाहीये. त्याच्यासाठी मी जशी सकाळी माझी भूमिका मांडली की आपल्याकडे इतिहास अभ्यासक आहेत, मग ते संजय सोनवणी सर असतील, तिकडे इंद्रजित सावंत असतील, अशी अनेक मंडळी आहेत. तर ह्या इतिहास अभ्यासकांना ज्या दोन्ही बाजू आहेत, म्हणजे जे विरोध करतायत, जे समर्थन करतायत, या दोन्ही बाजूच्या इतिहास अभ्यासकांना आपण एकत्रित बसवावं. महाराष्ट्र शासनाने ह्याच्यात भूमिका घ्यावी. कारण आज लोकशाहीमध्ये महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री आणि आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया हीच अथॉरिटी आहे. तर यांनी एक समिती नेमावी. त्या समितीमध्ये दोन्ही बाजूच्या इतिहास अभ्यासकांना घ्यावं आणि इतिहास अभ्यासकांनाच घ्यावं, कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना तिथं घेऊ नये. कारण हा इतिहासाची संबंधित विषय आहे. त्यामुळे इतिहास अभ्यासकांना घेऊन
ह्या विषयावर सगळ्यांना पुरावे मांडायला सांगावेत आणि त्या पुराव्यांचा अभ्यास केल्यानंतर जो काही निष्कर्ष समोर येईल तो निष्कर्ष आर्किओलॉजीनं सुद्धा पुरावे मांडावेत बरं. आणि जो निष्कर्ष समोर येईल तो सगळ्यांनी एक्सेप्ट करावा. याच्यामध्ये आमचं कुठलंही दुमत असण्याचं कारण नाहीये. आता आमच्या होळकर घराण्याचा विषय कुठून येतो? हो. तर शिवाजी महाराजांच्या समाधीला निधी दिला गेला हम्म. त्या प्रसंगापासून होळकर घराण्याचा संबंध या विषयामध्ये येतो हो. आणि होळकर घराण्याचा संबंध आल्यामुळे आमच्या समाजाच्या भावना तिथं जुडलेल्या आहेत. हम्म. आता होळकर घराण्याचा विषय कसा आला तर तुकोजीराव महाराज तृतीय जे होते आमचे, तर त्यांच्याकडं ज्या वेळेला रायगडच्या समाधीसाठी निधी कमी पडला त्यावेळेला त्या समाधीचं काम करणारी जी समिती होती ती समिती त्यांच्याकडे गेली आणि त्या समितीने त्यांना विनंती केली की असं असं आम्हाला इथं निधी कमी पडतोय आणि आपण तो निधी द्यावा. त्या काळात तुकोजीराव महाराजांनी 5,000 रुपयाचा निधी त्या स्मारकासाठी दिलेला आहे. आता निधी दिला, त्याचा उपयोग कोण कशासाठी केला हा त्या जी कोणी समिती तिथं काम करत होती ह्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. बरं. तुकोजीराव महाराजांनी निधी दिला होता शिवरायांच्या स्मारकासाठी. मग त्याचं स्मारक कुणाचं उभारलं काय उभारलं हा नंतरचा प्रश्न आहे. बरोबर. हो. अशाच स्वरूपाचा निधी दिला होता SSPMS परिसरामध्ये जो शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलाय त्याच्यासाठी सुद्धा SSPMS साठी सुद्धा निधी दिला गेलेला होता. फर्ग्युसन कॉलेज अशी एक मोठीच्या मोठी यादी आहे, मी ती आपल्या बरोबर शेअर करेन. ह्याच्या मागचा हेतू हाच होता की शिवाजी महाराजांचा इतिहास आता त्याच्यामध्ये एक आख्यायिका अशी जोडली गेली की होळकर हे इंग्रजांना घाबरत होते आणि म्हणून इंग्रजांना घाबरून त्यांनी शिवाजी महाराजांच्या स्मारकाला निधी कसा द्यायचा म्हणून कुत्र्याचं स्मारक उभारलं आणि त्याला निधी दिला. तर हे संपूर्णपणे चुकीचं विश्लेषण त्यावेळेला केलेलं आहे. त्याला कुठलाही पुरावा नाहीये इतिहासामध्ये. जर तुकोजीराव महाराज इंग्रजांना घाबरत असते तर त्याच तुकोजीराव महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं केळुसकरांनी लिहिलेलं जे ग्रंथ होता तो ग्रंथ इंग्रजीमध्ये प्रकाशित करून सगळ्या जगभर त्यांनी तो वाटलेला आहे. अगदी ग्रेट ब्रिटन मध्ये म्हणजे इंग्रजांच्या देशात सुद्धा त्यांनी तो ग्रंथ पोहोचवलेला आहे. भारतामध्ये सुद्धा त्याच्या अनेक आवृत्ती त्यांनी जवळजवळ 4,500 प्रती त्यांनी संबंध भारतभरातल्या विविध लायब्ररीजला दिलेल्या आहेत. जर होळकर इंग्रजांना घाबरत असते तर इंग्रजांच्या देशात त्यांनी तो ग्रंथ पोहोचवला असता का? बरोबर शिवाजी महाराजांचा. आणि होळकर हे असं घराणं आहे, महाराजा यशवंतराव होळकरांचा जर आपण इतिहास वाचला तर भारतामध्ये 1811 पर्यंत यशवंतराव महाराज हे एकटे इंग्रजांच्या विरोधात लढत होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कन्या भीमाबाई आणि त्यांचे चिरंजीव मल्हारराव होळकर यांनी वयाच्या 16व्या आणि 19व्या वर्षी असताना सुद्धा माघार घेतली नाही. इंग्रजांच्या बरोबर महितपूरमध्ये मोठी लढाई केलेली. आणि मग हे होळकर घराणं इंग्रजाला घाबरत होतं, हे किती हास्यास्पद स्टेटमेंट आहे. बरोबर. त्यामुळं माझं हेच म्हणणं आहे की आजच्या परिस्थितीमध्ये ह्या विषयामध्ये कुठल्याही राजकीय अँगलने किंवा जातीय अँगलने न पाहता त्याला ऐतिहासिक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. आणि आमच्या समाजाच्या भावना त्या स्मारकाशी जुडलेल्या आहेत. त्यामुळे समाजाच्या भावना विचारात घेऊन मराठा समाज असू द्या किंवा धनगर समाज असू द्या, इतर कुठलाही समाज असू द्या, या सगळ्यांनी एकत्रित हिंदवी स्वराज्य उभारलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या समाजांच्या भूमिका विचारात घेऊन शासनाने एक समिती नेमावी. त्या समितीने हे सगळं म्हणणं दोन्ही बाजूंचं ऐकावं आणि मग जो काही निर्णय असेल तो त्या स्मारकाबद्दल घ्यावा. आता ह्याच्यामध्ये काही संघटना असा आतेताईपणा करतायत की आम्ही परस्पर ते स्मारक काढून टाकू, आम्ही ते स्मारकाची मोडतोड करू, मग 31 मेच्या आधी आम्ही ते करू. 31 मेला या वर्षी अहिल्यादेवी होळकरांची 300वी जयंती आहे. त्या जयंतीला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही ही दक्षता प्रत्येकाने इथं घेतली पाहिजे. आणि जर असं कोणी आतेताईपणा करत असेल तर ते आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. या देशामध्ये कायदा सुव्यवस्था आहे. कायद्याने आणि शासनाने ह्याची योग्य ती भूमिका घेऊन ह्याच्यामध्ये योग्य तो निर्णय घ्यावा असं मला वाटतं. आणि माझ्या माहितीनुसार संभाजी महाराजांनी सुद्धा काल हाच विषय मांडलेला आहे. दोन्ही घराण्यामध्ये आमच्या चांगले संबंध आहेत आणि राजकारणामुळं ते संबंध खराब व्हावेत किंवा चुकीची जर कोण संघटना कुठली भूमिका घेत असेल त्यामुळे समाज मन दुखावलं जावं अशा प्रकारची कुठली गोष्ट घडू नये. संभाजी महाराजांच्याकडून पण ती गोष्ट घडू नये ही माझी अपेक्षा आहे. आणि जो कोणी चुकीची भूमिका घेईल त्याला आमचा विरोध असेल हे मी इथं आपल्या माध्यमातून. ठीक आहे. मी होळकरजी बाकीच्या पाहुण्यांकडे जाण्यापूर्वी एक प्रश्न फक्त विचारून घेतो. आपण एक मध्यस्थीची भूमिका मांडलेली आहे. इतिहास तज्ज्ञांनी एकत्र यावं, समिती गठीत व्हावी, पुराव्यांची छाननी व्हावी आणि ते कोणते निष्पक्ष असं कोणत्या पक्षाला
संबंधित असलेले असू नयेत. हा विषय आज आलेला नाही, वाघ्याचा विषय यापूर्वी सुद्धा आला होता, तेव्हाच पुतळा पण हटवण्यात आला होता. याबद्दल ज्या इतिहास तज्ज्ञांची आपण नावं घेतली, साधारणपणे 4-5च नावं आहेत प्रामुख्यानं दोन्हीकडनं मांडणी करणारे, आणि त्यांनी ते पुरावे सगळे लिहून झालेले, त्याच्यावरती विस्तृत वर्णन आलेली आहेत. जे विरोध करतायत ते म्हणतात बखरीपासून, अधिकृत पुराव्यांपासून, प्रक्षिप्त पासून कुठेही ते नाही आहेत. नंतरच्या कादंबऱ्यांमध्ये सुद्धा उल्लेख नाही. जे काही 3 उल्लेख आहेत ते एकतर ते जर्मन पुस्तक, राम गणेश गडकरी, गोगटे यांचं पुस्तक आणि एखादा आणखी संदर्भ असेल तर. पण याशिवाय शिवकाळाच्या अधिकृत पत्रांपासून, बखरींपासून ते आत्तापर्यंत आलेल्या कादंबऱ्यांपर्यंत सुद्धा कधी वाघ्याचा उल्लेख आढळत नाही. आणि त्यामुळे त्यांचं म्हणणे की या स्मारक असू नये. आणि स्वतः संभाजीराजे छत्रपतींनी तर स्पष्टच भूमिका घेतलेली आहे. ते स्वतः रायगड समितीचेच, संवर्धन समितीचेच नेते आहेत, प्रतिनिधी आहेत. त्यामुळे माझा प्रश्न आहे की मग तोडगा निघणार कसा? अशावेळी दोन्ही बाजूंनी एक एक पाऊल मागे येऊन नष्ट करण्याच्या ऐवजी स्थलांतर, स्मारकाचं स्थलांतर, सन्मानाने स्थलांतर, असा काही तोडगा निघू शकतो होळकरजी? नाही, आमचं म्हणणं हेच आहे, वाघ्या कुत्र्याचं अस्तित्व शिवाजी महाराजांच्या वेळेला होतं किंवा नव्हतं हा आमचा होळकरांचा विषय नाहीये. बरं. तो इतिहास अभ्यासकांनी एकत्रित बसून दोन्हीकडच्या बाजूंनी, संजय सोनवणे असतील, इंद्रजित सावंत असतील, हे सगळे जे इतिहास अभ्यासक आहेत त्यांनी एकत्रित बसावं, आर्किओलॉजीने एकत्रित बसावं, महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा, ठीक आहे, आणि त्याच्यातून त्या विषयावर त्यांनी तोडगा काढावा, हे माझं मत मी आहे. होळकरजी आपलाच मुद्दा घेऊन पुढे जातो. मी माझ्याकडे शेवटचा काय काळ आहे, मी सगळ्यांना एक थोडासा वेळ देईन. मी संजय सोनवणीकडे जातो. सोनवणीजी, समजा अशी काही समिती किंवा असा काही अभ्यास गट तयार होणार असेल, इथे तुमची भूमिका स्पष्ट आहे, तुम्ही त्या 3 ते 4 पुराव्यांचा उल्लेख करता. इंद्रजित सावंतांची भूमिका स्पष्ट आहे, किंवा त्यांच्या स्कूल ऑफ थॉटवाली जी इतिहासकार आहेत. मग मार्ग कसा निघायचा? जे बोलायचं ते सगळं बोलून झालेलं आहे, मग आता आणखी नवे कोणते पुरावे दिसणार? पहिली गोष्ट अशी आहे की मी भूषणराजे होळकरांनी जी भूमिका घेतलेली आहे, जी सविस्तर, तिचं मी मनापासून स्वागत करतो. आणि महाराष्ट्रात शांतता आणि सौहार्द नांदावं अशी सर्वांकडनं अपेक्षा बाळगतो. आता खरं म्हणजे हे वाघ्याचं सत्य नावाचं पुस्तक मी 15 ऑगस्ट 1912 लिहिलं. यातले एकही पुराव्याबद्दल आतापर्यंत तो जर्मन पुरावा असो, यादवाडचा पुरावा असो, चिंग गोगटेचा असो किंवा कोणाचा असो, त्याच्या संदर्भात कुणीही आतापर्यंत त्याला उत्तर द्यायला आलेलं नाहीये. 13 वर्ष झाली. दुसरी गोष्ट, मगाशी आपण विषय काढला होता की ती कुत्र्याच्या पुतळ्याची परंपरा घेता थोरले शाहू महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे नातू, त्यांच्या खंड्या कुत्र्याची समाधी माहुली येथे आहे. त्याचा फलक आहे मोठा, ती अतिही दुर्लक्षित होती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. ती आता तिचा थोडासा जीर्णोद्धार वगैरे करून ती व्यवस्थित करण्यात आलेली आहे. त्यामुळं परंपरा नाही हा भागच नाही आहे. आणि तो कुत्र्याचा जो पुतळा बसवला आहे तो अगदी वाघ्याच्या शैलीतच तो बसलेला आहे. त्यामुळे परंपरा नव्हती किंवा असं काही हेच नव्हतं आणि अचानक कोणीतरी आणून बसवला असं तर काही तो प्रकार वाटत नाही. आणि आता ही जी समितीचं जे सरांनी म्हटलंय भूषणराजेंनी, मी तर तयारच आहे. मी कोणाशीही चर्चा करायला तयार आहे. इंद्रजित सावंतांनी खरं तर जर्मन पुरावा आल्यानंतर मला फोनही केला होता. म्हटलं जर्मन पुरावा जर असेल तर तो जास्त आपण दखलपात्र मानायला पाहिजे असं त्यांनी 2012 साली मला सांगितलं होतं. त्यामुळं व्यक्तिशः जर म्हणाल की जर समोरासमोर जर बसले, जर चर्चा झाली आणि पुरातत्व खात्याची मदत घेता आली तर ते करता येईल. आणि माझी अजून एक मागणी अशी आहे त्याला जोडूनच की एवढीच जर समजा वाघ्या कुत्र्याच्या जागेवर काय होतं, कोणाच्या राजघराण्यात दुसऱ्या कोणाची समाधी होती का असं काही जणांना शंका आहे. माझं म्हणणं असं की तिरका छेद घरून पुरातत्व खातं तिरका छेद घेऊन, लक्षात घ्या, तिरका छेद घेऊन खाली काय आहे काय नाही याची तपासणी करू शकतं, त्याची DNA चाचणी करू शकते, ती अवश्य करावी. आणि उलट ते बरं होईल, म्हणजे हा वादावर कायमचा पडदा तरी पडेल. नाही तर इतिहासकारांनी मिळून एकत्र बसून हा विषय संपवावा. आता तो सोनवणीजी थोडासा नाजूक विषय आहे, कारण हे तुम्ही एक तुम्ही एक तज्ज्ञ म्हणून किंवा इतिहासाचे निष्पक्ष अभ्यासक म्हणून बघताय की तुम्ही तो तिरका छेद करून, एक काळ होता, खूप जुनी गोष्ट आहे, पण ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या बाबतीत सुद्धा असा एक विचार झाला होता की खरंच आता आतमध्ये काय ते बघावं वगैरे. पण अशा गोष्टी होत नाहीत, कारण या अतिशय श्रद्धेच्या आणि भावनेच्या विषय आहेत. श्रद्धा आणि भावनांना आपण इतक्या सहजपणे स्पर्श करू शकत नाही. मी यानंतर आणखी एक आपल्यासोबत जे इतिहास अभ्यासक आहेत त्यांच्याकडे मी जातो, त्यांना हा प्रश्न विचारतो, देशमुखांना, की याच्यातून मध्यम मार्ग काय दिसतोय? कदाचित स्थलांतर किंवा अन्य कुठला मार्ग तुम्हाला दिसतो का?
प्रशांत देशमुखजी. मी आधी फक्त एका मिनिटात भूषण राजेंनी जे सांगितलं त्याला पुष्टी अशासाठी देतोय की इतिहास अभ्यासक म्हणून त्याला मान्यता आहे हेही सांगता येऊ शकेल की त्यांनी जे सांगितलं की जे तुकोजी राजांबद्दल इंग्रजांना घाबरून त्यांनी ते पहिल्यांदा म्हणजे कुत्र्याच्या नावानं हे केलं अशी जी दंतकथा आहे ती खरोखरच खोटी आहे. आणि दुसरं जे सांगितलं त्याच्याबद्दल होळकर घराण्याबद्दल आणि अखंड धनगर समाजाबद्दल सगळेच ऋणी राहतील की तुकोजी राजे होळकरांनी त्या 4,500 प्रती कृष्णराव अर्जुन केळुसकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या खर्चानं घेऊन त्या दिलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. त्याच्यामुळे त्यांचं शिवाजी महाराजांवरचं प्रेम निश्चित दिसून येतं. आता प्रश्न असा आहे की राजांनी जे 18 पगड जातींना एकत्र केलंय, आता हा जर धनगर समाजाच्या अस्मितेचा खरं तर विषय व्हायला नकोय, पण तो जर तसा वाटत असेल तर प्रसन्नजी तुम्ही जे बोलताना सुचवलंय ना तोच मला मधला मार्ग वाटतोय. कोणता? की आता तुम्ही इतिहास कमिटी, इतिहास तज्ञांची समिती सगळं जरी एकत्रित केलं तरी हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य दिसतंय की वाघ्या कुत्रा तुम्हाला कुठल्याही ऐतिहासिक सत्यावर टिकणारच नाहीये. म्हणजे हे इथं बसून आपल्याला सांगता येईल. तुम्हालाही ते माहितीये, कुणाही अभ्यासकाला विचारलं तर तेच होणार आहे. अगदी 10 अभ्यासक असलं तर बहुमत जरी घ्यायचं म्हटलं तरी वाघ्या कुत्रा कुठल्याही ऐतिहासिक सत्यावर टिकत नाही. आता दुसरा प्रश्न असा आहे की धनगर समाजाच्या अस्मितेच्या किंवा त्यांनी जर तो भावनिक विषय केलेला असेल मग त्याला तोडगा काय? तर तुमच्या बोलण्यातनं मगाशी जो एक तोडगा निघालाय तो मला फार सगळ्यांनी त्यावर विचार करावा असं वाटतं की त्या कुत्र्याची जी समाधी आहे ती म्हणजे कुत्र्याची समाधी सन्मानानं कुठे स्थलांतरित करता येईल का? म्हणजे तिथे धनगर समाजाच्या भावना जोपासल्या जातील. फक्त ती शिवाजी महाराजांच्या वाघ्याची समाधी आहे असं न करता धनगर समाजाचं एक प्रतीक किंवा सगळ्यांचं इमानी प्राणी म्हणून असलेलं प्रतीक आणि त्याच्याबद्दलच तो इमानपणा किंवा तो प्रामाणिकपणा आपण माणूस आता हा विषय आपल्या सगळ्यांच्या पलीकडचा आहे. हा विषय सगळ्यांनी एकत्र बसवायचा आहे. इतिहास संशोधनाने काय समोर येईल याची जवळपास स्पष्टता आहे. जर का कोणाकडे अगदीच अस्सल पुरावा आला तर गोष्ट वेगळी, पण सध्या तरी कदाचित काही एक मध्यम मार्ग सगळे मान्यवर जर का आले त्यांच्याकडनं जर का काही मुद्दा येऊ शकला तर हा मार्ग निघू शकतो. आणि वाघ्याची म्हणजे वाघ्या कुत्रा हे नाव पुन्हा देण्यात आलेलं आहे. यापूर्वी असा वाघ्या उल्लेख नाही. आता हे खूप बाकीचे पण ज्याला आपण म्हणतो पॉप्युलरली लोकप्रिय अर्थाने वाघ्याचा पुतळा, वाघ्याचा स्मारक, तर या बाबतीत असा काही निर्णय सामोपचारानं व्हावा. आधीच काय कमी आहेत, धार्मिक काय झालं ते आपण नागपूरमध्ये बघितलेलं आहे. विषय औरंगजेब होता, 1707 मध्ये गेला. आता एका निष्पाप, तो खरा असो किंवा खोटा असो, पण तो कुत्रा हा प्राणी आहे, त्याच्यावरून किमान जाती धर्मामध्ये किंवा लोकांमध्ये कोणतेही वाद व्हायला नको या अपेक्षेसह आपण सगळ्यांनी 0 वर्ष या अतिशय महत्त्वाच्या चर्चेसाठी वेळ दिला. मी सगळ्यांचे आभार मानतो. आपण आता थेट जाणार आहोत माझा पोल सेंटरला, जिथे आपण प्रश्न विचारला होता वाघ्या कुत्रा स्मारक या अनुषंगाने जो वाद तयार झालेला आहे. कारण किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरून महाराष्ट्रात पेटवापेटवी करू नका, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत आहात का? 30,000 मतं आली आपल्याकडे, 30,000, आणि त्यामध्ये 90% म्हणतायत होय आपण सहमत आहात, 10% म्हणतायत नाही. मात्र महाराष्ट्राचं जर का 30,000 हे काही लहान सॅम्पल साईज नाहीये. ही मंडळी म्हणतायत की वाद नको, आता विवाद नको, कामाच्या गोष्टी होऊ द्यात आणि जो काही मार्ग असेल तो तडजोडीने, सामोपचाराने, संवादाने मार्ग निघू द्यात. याच अपेक्षेसह महाराष्ट्राच्या याच सामंजस्याच्या या अपेक्षेला इतर जे मान्यवर असतील ते सुद्धा प्रतिसाद देतील या अपेक्षेसह इथेच थांबूया. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.